पुन्हा वळूयात महाराष्ट्राकडे. शिवस्मारकाकरता 3,500 कोटींचा खर्च येणार आहे, पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल उपस्थित केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी. इथं स्मारक उभारण्यापेक्षा महाराजांचे गडकिल्ले मजबूत करा असंही राज म्हणाले. तर दुसरीकडे सरकार नुसतं घोषणा करते. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटींच्या घोषणा केल्या, त्याचं काय झालं असा सवालही राज ठाकरेंनी. आणि आता 3-3.5 कोटी रुपये म्हणतायत, पण हे त्याच्याही पेक्षा पुढे जाणार आहे सगळं प्रकरण. पण हे सगळं ठीक आहे, हे नुसते झाले आकडे. मुळात राज्य सरकारकडे पैसे आहेत का? आता परवा दिवशी ते नुसतं काय कुठून माती आणून ते काय टाकली ना, काय केलं, काय जळ नद्यांमधलं पाणी पिणे कसं करणार आहेत, कोण करणार आहे? नुसते फक्त आकडे टाकायचे आणि लोकांना फक्त भपकवून टाकायचं की आम्ही एवढं करतोय. कसं करणार आहात तुम्ही? आणि मला असं वाटतं की तुम्ही 3-3.5 कोटी रुपये खर्च करताय, त्याच्याऐवजी गडकिल्ल्यांवरती करा ना तुम्ही. तो खर्च तिकडे करा. महाराजांची खरी स्मारकं ती आहेत ना, जे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तो इतिहास समोर त्यांच्या राहणार आहे. नुसते पुतळे उभे करून काय होणार आहे? मागच्या कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी की आम्ही 6,000 कोटी रुपये देऊ म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला. आपल्याकडे कसं असतं, स्मरणशक्ती कमी असल्यामुळे विसरून जातात लोक की ह्यांनी काय थापा मारल्या होत्या. त्याच्यानंतर सांगितलं काहीतरी मुंबईसाठी 10,000 कोटी देणार. आहेत कुठे पैसे यांच्याकडे? नुसत्या घोषणाच आहेत ना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.